नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णू यांच्या प्रथम अवताराची गोष्ट, जिचं नाव आहे भगवान विष्णूंचा प्रथम अवतार मत्स्य अवतार। जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा भरला होता आणि प्रलयाची वेळ जवळ आली होती, तेव्हा हयग्रीव शंकासूर नावाच्या असुराने ब्रह्मदेवाच्या झोपेतून 4 वेद चोरून समुद्राच्या खोल तळाशी लपवून ठेवले। वेदांशिवाय सृष्टीचे ज्ञान लुप्त होऊ लागले होते। सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य मासा अवतार घेतला। त्यांनी राजा सत्यव्रताला मनू एका लहान माशाच्या रूपात दर्शन दिले आणि बघता बघता विशाल रूप धारण केले। प्रलयाच्या काळात त्यांनी एका विशाल नौकेचे रक्षण केले, ज्यामध्ये सप्तर्षी आणि सर्व जीवजातींचे बीज सुरक्षित होते। भगवान विष्णूंनी समुद्राच्या खोल तळाशी जाऊन शंकासुराचा वध केला आणि चोरीला गेलेले वेद पुन्हा प्राप्त करून ब्रह्मदेवांना सुपूर्द केले। प्रेरणा: ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग अंधकारमय होतो, तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ज्ञानाचा प्रकाश पुन्हा प्रस्थापित करतात। संकट कितीही मोठे असले तरी धर्म आणि ज्ञानाचे रक्षण करणे हेच परम कर्तव्य आहे। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।